नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात अधिवेशनाच्या बातमीने. आजपासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत सुरू होतंय. कोविड संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांमुळे 5 दिवसांचं हे अधिवेशन असणार आहे आणि आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सकाळीच विरोधी पक्ष भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरही आक्रमकपणे निदर्शनं करण्याची रणनीती आखली आहे. तसंच एसटी कर्मचाऱ्यांचा चिघळलेला संप आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवर भाजप महाविकास आघाडीच्या नेत्यांवर प्रश्नांचा भडीमार करणार यात वादच नाही. तर दुसरीकडे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महिला सुरक्षेसंदर्भात संवेदनशील असलेले शक्ती विधेयक विधिमंडळाच्या पटलावरती आणणार आहे आणि या विधेयकावरूनही महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आमने सामने येणार आहेत आणि याचबरोबर प्रलंबित 5 विधेयकं आणि प्रस्तावित 21 विधेयकही विधिमंडळाच्या पटलावरती घेतले जातील. अधिवेशनाच्या एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण लक्षात घेतलं तर कोणते मुद्दे जे ते गाजणार आहेत लक्षात घ्या. यामध्ये ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजेल. एसटी संपावर अद्याप तोडगा निघालेला नाहीये, त्यामुळे विरोधी पक्ष हा आक्रमक होईल. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा मुद्दा आहे, त्या संदर्भातली निवडणूक 28 तारखेला घेतली जाऊ शकते. तर कर्नाटकमध्ये शिवरायांच्या पुतळ्याची जी विटंबना करण्यात आली यावरनं देखील रणकंदन होऊ शकतं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख कथित वसुली प्रकरण यावरनं देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. आरोग्य, म्हाडा, टीईटी पेपर फुटी प्रकरण देखील आता विरोधी पक्षाच्या अजेंड्यावरती आहे. तर एमपीएससी परीक्षांमधील घोळ हा देखील मुद्दा जो आहे तो उपस्थित केला जाऊ शकतो आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाची आरोग्य व्यवस्था असलेली तयारी यावरनं विरोधी पक्ष राज्य सरकारची कोंडी करू शकतं. राज्य विधिमंडळाचं आजपासून हिवाळी अधिवेशन मुंबईत सुरू होतं आणि या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी 9 वाजता विधिमंडळात सत्ताधारी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत. तर दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते उपस्थित राहतील असं कळते. दरम्यान याच बैठकीत विधानसभेचे अध्यक्षपदाचे उमेदवार कोण असणार यावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सध्या काँग्रेसकडनं 2 नावांवरती शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं कळतंय. त्यामध्ये एक नाव संग्राम थोपटे असं पुढे येते, तर दुसरं नाव पृथ्वीराज चव्हाणांचं ते देखील आघाडीवरती आहे. त्यामुळे पाहूयात विधानसभा अध्यक्षांच्या निवडीच्या संदर्भात कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब केलं जात आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून. तुषार, अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस, त्या अनुषंगाने काय अपडेट आहे याबद्दल? विशाल, आपण जर पाहिलं असेल हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे आणि पहिलाच दिवस वादळी ठरणार त्यात काही शंका नाहीये. कारण की विरोधक सत्ताधाऱ्यांना आपल्याला विविध मुद्द्यांवरती आपल्याला धारेवर धरताना पाहायला मिळणार आहेत. मात्र आजच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहतात की नाही हा देखील प्रश्न आहे. मात्र काल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनामध्ये उपस्थित राहिले तर ते त्यांच्या ठाकरे शैलीमध्ये विरोधकांना नेमकं कसं उत्तर देतात ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. विधानसभा आणि विधान परिषद या दोघांची जर आपण कामकाजाचं स्वरूप पाहिलं तर विधानसभा सकाळी 10 वाजता सुरू होईल तर विधान परिषद आपल्याला 11 वाजता सुरू होणार आहे. दोन्ही सभागृहांमध्ये विरोधक आपल्याला सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्नांवर धारेवर धरताना पाहायला मिळणार आहेत. त्यातला जो पहिला प्रश्न आहे तो अर्थात ओबीसीचं राजकीय आरक्षण जे सुप्रीम कोर्टाने रद्दबातल केलेलं आहे त्या मुद्द्यावरती आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन गेल्या 1.5 महिन्यांपासून सुरू आहे, अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाहीये आणि आज त्याची अवमान याचिका आपल्याला हायकोर्टामध्ये आहे. त्या संदर्भातली आपल्याला या ठिकाणी चर्चा होताना पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जी अवकाळी परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रभरात होती त्या संदर्भातली कोणतीही मदत मिळू शकली नाहीये. महाराष्ट्रभरामध्ये आजही आपण जर पाहिलं तर वीज कपातीचं संकट आहे, अनेक वीज कनेक्शन कापली जात आहेत. त्या संदर्भामध्ये आपल्याला लक्षवेधी देवेंद्र फडणवीस आपल्याला मांडताना पाहायला मिळतील. सर्वात महत्त्वाचं जे विधेयक होतं शक्ती विधेयक ते आपल्याला विधानसभेमध्ये या ठिकाणी चर्चेसाठी आणलं जाणार आहे. मात्र हा सगळा जरी आपल्याला घटनाक्रम जरी असला तरी विरोधक आपल्याला पायऱ्यांवरती आणि सभागृहात दोन्ही ठिकाणी जेव्हा सत्ताधाऱ्यांना धारेवरती धरतील तेव्हा आज सभागृहाचं कामकाज किती वेळ तहकूब आपल्याला होत आहे ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की जर सभागृहाचं कामकाज होऊ शकलं नाही तर महत्त्वपूर्ण विधेयकं असतील शासकीय त्याचप्रमाणे लक्षवेधी सूचना असतील ते आपल्याला होताना पाहायला
मिळणार नाही आणि ते जर झालं नाही तर आपल्याला आजच्या सभागृहाच्या कामकाजामधून कोणतेच इनपुट्स मिळणार नाही. जेव्हा राज्याचं कोणतंही अधिवेशन होत असतं तेव्हा राज्याच्या विविध भागामधला जो घटक असतो त्याचं लक्ष लागलेलं असतं की आपल्याला नेमकं आजच्या अधिवेशनामधून काय मिळणार. त्यामुळे आजचं जे अधिवेशन होणार आहे ते आपल्याला विविध कारणांसाठी महत्त्वपूर्ण असं अधिवेशन होणार आहे, कारण की मुळात कोविडच्या पार्श्वभूमीवरती हे अधिवेशन आपल्याला फक्त 5 दिवसांचं पाहायला मिळते आणि त्यामध्ये पुन्हा शनिवार आणि रविवारची आपल्याला अधिवेशनासाठी सुट्ट्या असणार आहे. त्यामुळे कमी काळामध्ये जास्तीत जास्त शासकीय विधेयकं असतील किंवा लक्षवेधी सूचनांचा या ठिकाणी कशाप्रकारे या ठिकाणी सभागृहामध्ये मांडला जाईल आणि जास्तीत जास्त कामं कशाप्रकारे सभागृह करून घेईल ते महत्त्वाचं ठरणार आहे. या अधिवेशनामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की विधानसभा अध्यक्षांचं पद अजूनही रिक्त आहे. विधानसभा अध्यक्ष कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे जे काँग्रेसकडून जी 2 नावं समोर येतात त्यापैकी एक संग्राम थोपटे तर दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव आहे. त्यातलं संग्राम थोपटेंचं नाव आपल्याला आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते. तर दुसरीकडे विरोधकांचं असं म्हणणं आहे की आपल्याला विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळेच आमच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे, कारण की ज्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता ते 12 आमदार आपल्याला सभागृहाच्या बाहेर असणार. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूकच्या दृष्टिकोनातून जे मुंबईतले जे आक्रमक आमदार होते, आशिष शेलार असतील, अतुल भातखळकर असतील, योगेश सागर असतील, ते आपल्याला सभागृहामध्ये पाहायला मिळणार नाहीत. प्रामुख्याने विरोधक सत्ताधाऱ्यांना आपल्याला विविध मुद्द्यांवरती घेरताना पाहायला मिळणार आहेत, कारण की म्हाडाचा पेपर फुटे असेल, आरोग्य विभागाचा पेपर फुटे असेल, MPSCच्या परीक्षांच्या तारखांचा घोळ असेल, या सगळ्या मुद्द्यांवरती आपल्याला सत्ताधाऱ्यांना घेरताना पाहायला मिळतील. कारण की अजूनही शेतकऱ्यांना पाहिजे तशी मदत मिळू शकली नाहीये. सोयाबीनचं नुकसान असेल किंवा कापसाचं नुकसान असेल ह्याची मदत मिळू शकली नाहीये. आणि या सगळ्या प्रश्नांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शैलीमध्ये नेमके कसं उत्तर देतात ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र प्रश्न उपस्थित होतोय की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्याला आज सभागृहामध्ये पाहायला मिळणार आहेत का. काल तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री सभागृहामध्ये येणार आहेत. मात्र आता जी सत्ताधाऱ्यांची स्ट्रॅटेजी आखणारी जी बैठक आपल्याला 9 वाजता सुरू होईल, या बैठकीमध्ये सत्ताधारी जे खालचं सभागृह आहे विधानसभा आणि वरचं सभागृह विधान परिषद, या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांना कशा प्रकारचं टॅकल करायचे या संदर्भातली स्ट्रॅटेजी आखली जाईल. या बैठकीमध्ये प्रामुख्याने अजित पवार असतील, गृहमंत्री असतील, सर्व पक्षीय नेते आपल्याला बैठकीमध्ये असताना पाहायला मिळणार आहेत. तर दुसरीकडे आपल्याला विरोधकांची आपल्याला कालपासून या ठिकाणी रणनीती आखणारी बैठक पार पाडताना पाहायला मिळाली. स्वतः देवेंद्र फडणवीस यांचं आपल्याला नेतृत्व करताना पाहायला मिळालं होतं. सुरुवातीला जेव्हा 10 वाजताच्या सुमारास सर्व आमदार आपल्याला येताना पाहायला मिळतील. अर्थात आज पहिला दिवस आहे आणि RT-PCR सर्व रिपोर्ट आपल्याला गेटवर दाखवणं बंधनकारक आहे. त्यामुळे अनेक आमदारांना या ठिकाणी सभागृहामध्ये येत असताना अडचणींना सामोरं जावं लागणार आहे, कारण की अनेक आमदारांचे रिपोर्ट प्रलंबित असतात. काय आमदारांचे रिपोर्ट या ठिकाणी पॉझिटिव्ह येतात, ते आमदार आपल्याला सभागृहामध्ये जाताना पाहायला मिळतात. त्यांचे दुसरे रिपोर्ट आपल्याला निगेटिव्ह येताना पाहायला मिळतात. त्यामुळे अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. या पहिल्या दिवशी आपल्याला अनेक आमदारांना सभागृहामध्ये जात असताना येत असताना आपल्याला थोडं अडचणींना सामोरं करावं लागणार आहे. मात्र हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आज आपल्याला वादळी ठरणार आहे. त्याचं कारण म्हणजे की विरोधी पक्षीय सत्ताधाऱ्यांना विविध मुद्द्यांवरती धारेवर धरणार आहे आणि सत्ताधारी विरोधकांना नेमकं आज कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचं विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल, त्याचं जे पटलावरती जे कामकाजाचं स्वरूप आहेत, जी शासकीय महत्त्वपूर्ण विधेयक आहे, त्याचप्रमाणे ज्या लक्षवेधी सूचना आहेत, कारण की आपण जर पाहिलं असेल तर शासकीय विधेयकांमध्ये आपल्याला शक्ती विधेयक ही खूप महत्त्वपूर्ण असे विधेयक आहेत. आणि त्या लक्षवेधी सूचनांमध्ये पाहिलं तर लक्षवेधीमध्ये विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी असेल, ह्या दोन्ही पक्षांकडून आपल्याला महत्त्वपूर्ण अशा लक्षवेधी सूचना मांडण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी सदाभाऊ खोत असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील, यांच्याकडून ज्या प्रकारे वीज कनेक्शन कापलं जाते त्या संदर्भातली लक्षवेधी सूचना आहे. मनीषा कायंदे ज्या सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्यांच्याकडून लक्षवेधी सूचना मांडण्यात आलेली आहे की आता मुंबईमध्ये ज्या मुली आपल्याला ज्या हरवतात किंवा बेपत्ता होतात त्या सापडताना पाहायला मिळत नाही, त्याचा अहवाल मांडताना पाहायला मिळणार. त्यामुळे मुंबईसह राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातले प्रश्न आपल्याला आमदार लक्षवेधीच्या माध्यमातून मांडताना पाहायला मिळत असतात. मात्र त्यासाठी सभागृहाचं कामकाज होणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे आजचं सभागृहाचं कामकाज कसं होतंय ते आपल्याला काही वेळामध्येच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की विरोधकांनी जर गदारोळ घातला तर सुरुवातीला काही वेळा आपल्याला सभागृह आपल्याला तहकूब करताना पाहायला मिळतात. आणि जर पूर्ण दिवसाचं जर सभागृह ॲडजॉईन झालं तर आपल्याला आजच्या दिवसभरामध्ये ज्या काही लक्षवेधी असतील किंवा जी काही महत्त्वपूर्ण विधेयकं असतील ते आपल्याला प्रलंबित असतात
असताना पाहायला मिळतील. याचं विषय सांगायचं कारण असं की राज्याचं हिवाळी अधिवेशन फक्त काही मोजक्याच दिवसांचं आहे आणि मोजक्याच दिवसांमध्ये सुद्धा फक्त गदारोळ झाला आणि विधेयकं जर मार्गी लागली नाही तर राज्याच्या जनतेच्या हाताशी काहीच लागणार नाहीये. आणि सर्वात महत्त्वाचं जे विधेयक आपल्याला पाहायला मिळतं शक्ती विधेयक, त्या शक्ती विधेयकामध्ये ज्या आपल्याला विरोधी पक्ष काय नेमकं सूचना करते, कारण काल स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की सत्ताधारी पक्षाने जर या ठिकाणी शक्ती विधेयक मांडलं तर त्याला आमचा पाठिंबा असेल. त्यामुळे आज हे विधेयक जेव्हा गृहमंत्री या ठिकाणी दिलीप वळसे पाटील सभागृहामध्ये मांडतील, दोन्ही सभागृहामध्ये या संदर्भातलं विधेयक मांडलं जाईल, तेव्हा नेमकी काय संदर्भातली चर्चा होते ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. विशाल. धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. अगदी ज्या घडामोडी आज दिवसभरात घडतायत किंवा घडू शकतात किंवा येणाऱ्या कालावधीत कोणकोणती विधेयकं जी ती मांडली जातात याविषयीची सविस्तर माहिती आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांनी देऊ केलेली आहे. यानंतर आपण बघूयात एसटी संपाबद्दल. राज्यातील एसटी कर्मचारी संपाचा तिढा अजूनही कायम आहे. 1.5 महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. विलिनीकरणाच्या मागणीवरती एसटी कर्मचारी ठाम आहेत, तर एसटी संपाबाबत मुंबई हायकोर्टात आज सुनावणी घेतल्या जाऊ शकते. महामंडळानं आता या कर्मचाऱ्यांवरती म्हणजे जे कर्मचारी संपावरती त्यांच्यावरती मेस्मा लावण्याचा इशारा देऊ केलेला आहे. अजून त्याबद्दलचा निर्णय घेतलेला नाहीये, पण या अगोदरच परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलेलं आहे, जेवढी आमची बांधिलकी एसटी कर्मचाऱ्यांची आहे तेवढीच आमची जनतेशी देखील आहे. एसटीच्या संपामुळं जनतेचे हाल होत आहेत, त्यांना प्रवास करणं कठीण झालेलं आहे आणि अशावेळी जर कर्मचारी आपल्या भूमिकेवरती ठाम राहतील तर आम्हाला मेस्मा लावण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही, कारवाई आम्हाला करावी लागेल असा इशारा अनिल परब यांनी देऊ केलेला होता. पण अजूनही आपण बघतोय की एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा कायम आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती एसटी कर्मचारी ठाम आहेत. अजूनही आझाद मैदानामध्ये मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी तिथे ठाण मांडू देत. सरकारविरोधात रोज घोषणाबाजी केली जाते आणि शिवाय राज्यातल्या विविध डेपोच्या बाहेर एसटी कर्मचारी आपला संप कायम ठेवताना आपण पाहतोय. त्यामुळे आजपासून सुरू होणारं हिवाळी अधिवेशन, त्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या 1.5 महिन्यापासून सुरू असल्याचं आपण पाहतोय आणि आज मुंबई हायकोर्टात या संदर्भातली सुनावणी होऊ शकते. आमचे प्रतिनिधी विशाल माने आपल्या बरोबर आहेत. विशाल, आपण पाहतोय की अजूनही एसटी कर्मचारी संपावरती ठाम आहेत. म्हणजे त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत संप आम्ही मागे घेणार नाही. पण विलिनीकरण तशी ही वेळखाऊ प्रक्रिया आहे, कायदेशीर प्रक्रिया आहे ती, आणि आज हायकोर्टामध्ये या संदर्भातली सुनावणी देखील घेतली जाऊ शकते. काय म्हणतायत कर्मचारी? विशाल, मागील 55 दिवसापासून जो एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे तो आजही तशाच पद्धतीने सुरू आहे. विशेष म्हणजे आज परभणीचं जर तापमान पाहिलं तर परभणीचं तापमान हे 8 अंशावर येऊन ठेपलं आहे. परंतु तरी देखील आपण ज्या ठिकाणी उभा आहोत त्या ठिकाणी कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी आहेत. आपल्यासोबत त्यांचे छोटे छोटे मुलं सुद्धा घेऊन बसलेले आहेत. मागील 55 दिवसापासून ज्या काही सरकारसोबत कर्मचाऱ्यांच्या वाटाघाटी झाल्या, वेळोवेळी सरकारकडून यांना वेगवेगळी आश्वासनं देण्यात आली, पगारवाढीचं आश्वासन देण्यात आलं, परंतु तरी देखील कर्मचारी या संपामधून माघार घ्यायला तयार नाहीयेत. आजपासून अधिवेशन, हिवाळी अधिवेशन सुरुवात होतं. या अधिवेशनामध्ये हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजणार आहे आणि कुठेतरी कर्मचाऱ्यांना ही आशा आहे की या अधिवेशनामध्ये जर हा मुद्दा गाजला तर आपल्या पदरामध्ये काहीतरी पडल, विलिनीकरणाचा मार्ग सुकर होईल आणि त्यामुळे हे कर्मचारी संपामधून बाहेर पडायला तयार नाहीत. आपल्यासोबत जे काही कर्मचारी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. वाटाघाटी झाल्या, खूप वेळा आपल्या बैठकाही झाल्या. काल गुजरांची संघटना बाहेर पडली तरी सुद्धा आपण संप मिटवायला तयार नाही. नेमकं काय म्हणजे घोडं अडलंय कुठे? ते सर्वात महत्वाचं म्हणजे हे घोडं विलिनीकरणावरच अडलेलं आहे. कारण का हा आमचा म्हणजे कुठल्याही पगारवाढीसाठी किंवा कशासाठी असा आमचा हे दुखवटा नाही आहे किंवा हे आंदोलन नाही आहे. फक्त आम्हाला एकच मागणी आहे आमची की विलिनीकरण होण्यासाठी. त्याचा आज वकील साहेब आमचे कोर्टामध्ये, माननीय कोर्टाच्या समोर हे मांडणार आहेत आणि त्याच्याबद्दल काय जे संध्याकाळी निकाल येईल त्याच्यावर पुढील दिशा ठरवता येईल. नेमकं हे आंदोलन संपणार तरी कधी आहे? सर, हे आंदोलन जे आहे आमचं आज 48-49वा दिवस आहे. हा आंदोलन आमचं केव्हा हे संपल, आमचा हा दुखवटा चालू आहे. आमच्या खंदारच्या एका भावाने निलंबन केलंय म्हणून त्यांनी आत्महत्या केली, अटॅक येऊन तो वारला. नाही, परंतु सरकारनं आता काही अवधी मागितले ना, अधिवेशन तोंडावर असं सुरुवात आहे.
हा जे सरकारने 12 आठवड्याचा अवधी मागितला आहे, तर हे 12 आठवड्याचा अवधी त्यांनी मागितला. पण आता 22 तारखेला अधिवेशन आहे. त्या अधिवेशनामध्ये हा विलिनीकरणाचा मुद्दा त्यांनी पहिल्यांदा घेतला पाहिजे. जोपर्यंत आमचं शासनामध्ये विलिनीकरण होणार नाही, तोपर्यंत आमचे सर्व बांधव दुकोट्यामध्येच राहणार आहेत. कारण आम्ही हा दुकोटा मागे घेणार नाही. परंतु सरकारकडून असं सांगण्यात आलंय की ही एक प्रोसेस असते, स्टँडर्ड प्रोसेस असते, त्यासाठी वेळ लागतो. त्यासाठी सरकारने आम्हाला लिखित द्यावं की तुमचं या 12 आठवड्यानंतर आम्ही विलिनीकरण करू. त्यावर आम्ही मागे घ्यायला तयार आहोत. विशाल, आपण जर पाहिलं तर कर्मचारी आंदोलनामधून मागे हटायला तयार नाहीयेत. अधिवेशनाच्या तोंडावर आपल्या पदरामध्ये विलिनीकरणाचा मुद्दा घेऊन ते हे आंदोलन तसंच रेटतायत. आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत अधिवेशनात काय होतं आणि कोर्टामध्ये जी सुनवाई होऊ शकते त्या सुनवाईमधून या कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये नेमकं काय पडणार आहे याकडेच या सर्व कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. लक्ष परंतु लागलेलं आहे. विलिनीकरण धन्यवाद विशाल या विलिनीकरण सगळ्या आणि तपशिलाबद्दल. पण आता कर्मचाऱ्यांनी हे देखील एक गोष्ट लक्षात घ्यावी की यापूर्वी एक पाऊल जर सरकार पुढे आलं होतं चर्चेच्या माध्यमातून, तर एक पाऊल त्यांना देखील पुढे येणं आवश्यक आहे. पण पाहूयात आज मुंबई हायकोर्टात याबद्दलची सुनावणी होत असताना न्यायालय नेमकं काय म्हणते, काय निर्देश देऊ करत आहे. आपण पाहतोय की राज्यभरात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत कर्मचारी संघटनेचे अजय गुजर यांनी माघार घेतली असली तरी धुळ्यातील एसटी कर्मचारी आपल्या संपावरती ठाम आहेत. धुळे जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला असून विलिनीकरण झाल्याशिवाय माघार न घेण्याचं स्पष्ट केलंय. धुळे बस आगारात गेल्या 45 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं दुखवटा आंदोलन सुरूच आहे. मुळात हा संप नव्हताच. हा स्वयंस्फूर्तीने आमचे 56 बांधव जे वारले आहेत, जे शहीद झाले, त्यांचा दुखवटा म्हणून आम्ही यात सहभागी होतो. परंतु काल त्यांनी एक प्रकारे या संपातनं किंवा या दुखवट्यातनं पळ काढला आहे. संप त्यांच्यासाठी होता, आमच्यासाठी आजही दुखट आहे आणि उद्याही दुखट आहे. जोपर्यंत सन्माननीय न्यायालय, सन्माननीय सदावर्ते साहेब हे जोपर्यंत आम्हाला सांगत नाही तोपर्यंत आम्ही हा आमचा दुखवटा कंटिन्यू ठेवणार आहे. आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. आम्हाला जर विलिनीकरण झालं तर शासनात, नाही झालं तर आम्ही मसनात जायला तयार आहोत. आणि शासनाने जर यापुढे भूमिका घेतली की कामगारांच्या बडतर्फ्या करू, तरी आम्ही घाबरणार नाही आहोत. पुढे पाहूयात टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेला अटक करण्यात आल्यानंतर आता आणखी एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. परीक्षा विभागाचा माजी आयुक्त सुखदेव डेरेला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सोबतच GA सॉफ्टवेअर कंपनीचा महाराष्ट्र प्रमुख अश्विनी कुमारला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघांनाही 27 डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. सुखदेव डेरे यांना अटक करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली असून आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या 5 वर पोहोचली आहे. या प्रकरणाची पाळंमुळं खोलवर जाण्याचे संकेत पोलिसांनी दिलेत. त्यानुसार डेरे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आणखी माहिती हाती लागल्यानंतर प्रकरणाची व्याप्ती उघडकीस येण्यास मदत होणार आहे. याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या बरोबर आहेत. चंद्रकांत, यापूर्वी देखील आपण याबद्दल चर्चा केली होती की यात असणारी जी साखळी आहे ती थोडी थिडकीने मोठी असणार आहे. आता एक एक करून हे चेहरे समोर येताना दिसत आहेत का? विशाल, ह्या तपासाचं तिन्ही जे घोटाळे आहेत ना, त्याचं काम पुणे पोलीस अगदी चोखपणे करतायत. ते सगळी मोठी बडी धेंड जे अधिकारी आहेत त्यांना अटक केलेलीच आहे. पण मुद्दा असा आहे, जसं तुम्ही तुकाराम सुपेला दुसऱ्या दिवशी निलंबित केलं 48 तासात अटक झाल्यानंतर, मग आरोग्य विभागाचा जो CEO आहे लातूरचा प्रशांत बडगेरे आणि महेश बोटले सहसंचालक यांना अटक होऊन 15 दिवस झालेत. अजूनही त्यांचं निलंबन का नाही, त्यांना कोण वाचवतंय, हा सगळा सवाल आहे. आणि पेपर फुटल्याचं जाहीर झालंय. 92 प्रश्न, म्हणजे त्याची सुरस कसा अशी तुला सांगतो, 92 प्रश्नच का फोडले? 100 प्रश्न फोडले असते तर सगळ्याला 100 मार्क पडले असते, मग निकालात अडचण आली असती. म्हणून त्यांनी 92 प्रश्न फक्त फोडले असं खुद्द ते महेश बोटलेंनी तपासात सांगितले. आणि अजूनही तो शासकीय सेवेत आहे, आरोग्य सेवेत आहे, याला जबाबदार कोण? कायदा असं सांगतो, कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला अटक झाल्यानंतर आणि तो जर 48 तास त्याची अटक कायम राहिली तर त्याला तात्काळ निलंबित करावं लागतं. मग या अधिकाऱ्यांना कोण वाचवतोय, हा सगळा सवाल हे सगळे विद्यार्थी विचारतात. मला सांग, हे सगळे यांना वाचवतोय कोण? यांना वाचवते आपलं सरकार वाचवणार ना. जे आता जेवढे मोठे लोक आहेत ते सापडलेले आहेत त्याच्यामध्ये, तर त्यांना सगळ्यांना निलंबित केलंच पाहिजे.
कारण हे पेपर सर्व ओपन आहेत सर्वांना. आता सगळ्यांसोबत जर असं जर बोललं गेलं तर हे पेपर फुटलेले जे आहेत ते सगळे ओपन वर झालेले आहेत. लातूरचे वडगिरे सर असतील निलंबित त्यांना केलंच पाहिजे. काय मागणी तुझी? तर त्या ठिकाणी आरोग्य विभागाचे किंवा टीईटीचे किंवा इतर परीक्षांचे पेपर जे वादग्रस्त आहेत ते पेपर रद्द करून MPSC मार्फत घेण्यात यावेत. तर त्या ठिकाणी अजून जे काही शासकीय अधिकारी जे अटकेत आहेत त्यांना 15 दिवस झालं अटक होऊन, परंतु त्यांना निलंबित केलेलं नाही. परंतु त्यांना निलंबित तात्पुरतं न करून त्याला शासनच त्या ठिकाणी वाचवत आहे, असंच आमचा त्या ठिकाणी आरोप आहे. तर राजेश टोपेंनी याचं उत्तर दिलं पाहिजे, कारण ते आरोग्यमंत्री आहेत, त्यांच्या विभागात. मला सांगा, टोपे साहेब अजून ना परीक्षा रद्द करतात ना अधिकाऱ्यांना निलंबित करतात, का अडचण काय? आम्हाला सुद्धा आता अशा सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर टोपे साहेबांवर सुद्धा संशयिक भूमिका येत आहे. कारण शिक्षण जो होता तो निलंबित केला आणि अधिकारी बडगिरे आणि बोलटे आणि की निलंबित केलेले नाहीत. त्यांनी स्वतः गुन्हा कबूल केला आहे की आम्ही पेपर फोडलेला आहे, आम्ही 54 प्रश्न फोडले आहेत, तर सुद्धा का निलंबित होत नाहीत? आता आम्ही काय समजायचं? कारण शासन त्यांचाच आहे. त्यामुळे याची सुद्धा आमची संशयिक भूमिका आहे आणि आजच्या अधिवेशनामध्ये जे काही असेल ते टोपे साहेबांनी जाहीर करावं. ओके, काय सांगशील? काल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी असं स्टेटमेंट दिलं की आम्हाला पोलिसांकडून पूर्ण चौकशी भेटलेली आहे आणि आम्ही त्याच्यावर कारवाई करणार आहोत. तर कारवाई करण्यासाठी इतक्या दिवस त्यांनी वाट नाही पाहायला पाहिजे होती आणि इतक्या दिवसामध्ये त्यांनी निलंबित केलंच पाहिजे होतं. बडगिरे जे कोणी आरोपी सापडलेले आहेत त्यांना निलंबित केलंच पाहिजे, कारण इतके दिवस कोणी वाट बघणार नाही, विद्यार्थी सुद्धा नाही आणि कोणी. जर त्यांनी लवकरात लवकर अजितदादांनी याच्यावर त्यांना निलंबित नाही केलं तर हिवाळी अधिवेशनामध्ये आम्हाला या गोष्टीवर उपोषण वगैरे. काय सांगशील, परीक्षा रद्द व्हावी की नाही? कारण परीक्षा पेपर रद्द फुटलाय. झालीच पाहिजे. पेपर फुटीचं प्रकरण सगळ्या महाराष्ट्राने पाहिलंय आणि ही परीक्षा रद्द झाली पाहिजे. हिवाळी अधिवेशनामध्ये हा निर्णय घ्यावा अशी सर्व आमच्या संघटनेची किंवा आमच्या सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे. ही जर परीक्षा रद्द झाली नाही तर आमच्या सर्व विद्यार्थ्यांतर्फे आम्ही मंत्रालयावर येणाऱ्या काळामध्ये धडक मोर्चा काढू, एवढी आम्ही सरकारला सांगतो. मला सांग, एक घोटाळा नाही, असे 3 घोटाळे आहेत. मग विद्यार्थी एवढं तुम्ही रात्रंदिवस इथं अभ्यास करता पोटाला चिमटे घेऊन, काय तुमचं भवितव्य? आमचं एवढंच म्हणणं आहे, एक्झाम ही व्यवस्थित झालेली पाहिजे. पेपर फुटला तर तुम्ही लगेच एक्झाम कॅन्सल केली पाहिजे. आता याआधी आमची 28 फेब्रुवारी एक्झाम होती, ते पण असंच झालं, पुढे ढकलली त्यांनी, परत एक्झाम तेच घेतली. पण एक्झाम घेऊन देखील एक्झाम पेपर फुटलेला आहे. ऑलरेडी 1 दिवस आधीच पेपर फुटलेला आहे आणि एक्झामच्या सेंटरमध्ये देखील पेपर बाहेर येतो. ग्राउंडवर पेपर एक्झामच्या अगोदरच पेपर बाहेर येतो. हे कधीपासून सुरू आहे सगळं? हे सर्व आता बघा, मी कमी जास्त 4 वर्ष झालं पेपर देतोय. 4 वर्षामध्ये आतापर्यंत असंच झालेलं आहे, पेपर अगोदरच आलेले आहेत बाहेर. ह्या गोष्टी पेपर फुटेज पेपरचा टायमिंग 3चा असेल तर पेपर 5ला हातात मिळतो. पेपरचा टायमिंग 12ला असेल तर पेपरचा टायमिंग 3ला मिळतो. मग 3 तास यांनी केलं काय? पेपर सगळं लाईव्ह तुम्ही तुमच्या मार्फत सगळं दाखवलं. मला सांग, हे पेपर फुटेजच्या तक्रारी आज नाहीत, कधीपासून हे सगळे रॅकेट सुरू? हे म्हणजे तक्रारी आता ओपन आल्या, पण हे 15-16 पासून सगळ्या गोष्टी चालू होत्या. पण आज या गोष्टी आल्या, आज अधिकारी पडले, स्वतः अधिकाऱ्यांनी कबूल केलं म्हणून आज या गोष्टी बाहेर आल्या. तर राजेश टोपेने राजीनामा दिलाच पाहिजे. आजच्या अधिवेशनामध्ये राजेश टोपे साहेबांनी राजीनामा दिलाच पाहिजे, असंच एक आमची मागणी आहे. ओके, म्हणजे विशाल बघितलं, हे सगळे हे जे घोटाळे सुरू आहेत ना परीक्षांमधले, म्हणजे मोडस ऑपरेंडी तुला सांगतो थोडक्यात. एक तर पेपर फोडायची, एक मोडस ऑपरेंडी आरोग्य परीक्षा भरतीतला घोटाळा हा. दुसरा जो 2017 पासून सुरू आहे असा मुलांचा आरोप आहे. आणि दुसरा जे आता नवीन एक मोडस ऑपरेंडी काढली आहे प्रीती देशमुखने जे सॉफ्टवेअरच्या, जी TAT घोटाळ्यात समोर आली. त्याच्यामध्ये मोडस ऑपरेंडी अशी होती, जी उत्तरपत्रिका असते ना मुलांनी दिली OMR शिप, ती झिकझॅक पद्धतीने कोरी ठेवायला लावायची मुलाला, कारण पूर्ण कोरी ठेवली तर काट मारण परीक्षक तिथला. आणि नंतर ती स्कॅन करताना CCTV बंद ठेवायचं आणि मग ते भरून घ्यायचे आणि मग त्या मुलांना पास करायचं. असं जवळपास 500 मुलांना त्यांनी 2018च्या TET मध्ये पास केल्याचा पोलिसांच्या तपासात उघड झालंय. कारण अजूनही 25,000 शिक्षक अपात्र आहेत TET. त्यांनी जर TET पात्र केले नाहीत त्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत. त्यातनं हे सगळ्या घोटाळ्याचं सगळं पीक उभारलेलं आहे. विशाल, धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या तपशिलाबद्दल. आपण पाहतोय की एक एक करत या सगळ्या घोटाळ्यातले चेहरे जे आहेत ते समोर येताना दिसत आहेत, त्यांना गजाड केलं जात आहे आणि पोलिसांचा पुढला तपास जो आहे तो सुरू आहे. या संदर्भातली पुढली घडामोड अशी आहे की TET घोटाळ्यात गजाड केलेल्या तुकाराम सुपेला सरकारने तात्काळ निलंबित केले. मात्र आरोग्य परीक्षा पेपर फुटी प्रकरणी 15 दिवसांपासून अटकेत असलेले CEO प्रशांत बडगिरे आणि महासंचालक महेश बोटले यांना अजूनही सरकारने निलंबित केलेलं नाही. त्यामुळे परीक्षार्थींमध्ये तीव्र संताप आहे. सरकारनं परीक्षा रद्द करावी अशी मागणी संतप्त विद्यार्थ्यांनी केलेली आहे.
पुणे सायबर पोलिसांनी पहिला आरोग्य भरती घोटाळा, नंतर म्हाडा भरती घोटाळा आणि आता टीईटी घोटाळा असे लागोपाठ 3 घोटाळे समोर आणल्यामुळं परीक्षार्थींमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आहे. आपण त्यांच्या काय भावना आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ. मला सांग, लागोपाठ 3 घोटाळे समोर आलेत, पण आरोग्य विभागातले अधिकारी जे अटकेत आहेत ते अजूनही निलंबित नाहीत. काल तुकाराम सुपेला फक्त तेवढं निलंबित केलं. आरोग्य विभागाची भरती तर सगळ्यात अगोदर झाली होती. सगळ्यात आधी तिचे अधिकारी हे अटक केलेले आहेत, पण ह्याच्याकडे कोणच लक्ष देत नाही. राजेश टोपे तर कुठं आहे माहिती नाही. जसं की ह्याच्या म्हाडाचे जितेंद्र आव्हाड साहेबांनी हे करून कॅन्सल करून भरती परत दुसरी घेतली आणि अधिकाऱ्याला निलंबित केलं, पण ह्याच्याकडे कुणी लक्ष देणार नाहीत. आणि जी आपले बोटले आहे आणि बडगिरे आहेत ह्यांना अटक होऊन 15-20 दिवस झाले तरी पण ह्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही. ह्यांना निलंबित नाही, ह्यांना टर्मिनेट केलं पाहिजे. ह्यांची लायकी नाही. अधिकारी क्लास 1 अधिकारी असून जर असले पेपर फोडतात म्हणजे आमच्यासारखे विद्यार्थ्यांना अभ्यास करून एवढी मेहनत करता, हे क्लास 1 अधिकारी असून ह्यांना समजत नाही, ह्यांना निलंबित नाही. माझं तर म्हणणं आहे ह्यांना एकदा टर्मिनेट केलं पाहिजे आणि आज ग्रुप ग सी असेल डी असेल ही दोन्ही पण एक्झाम आहे ती परत घेतल्या पाहिजेत. काय सांगाल तू? परीक्षा आता घोटाळा समोर आला, पेपर फुटले क आणि डचा, परीक्षा अजून निकाल लागले नाही. सर्वात आधी आरोग्य विभागाची तक्रार आम्ही सायबर कॅफे येथे केली होती, पण आमची तक्रार अगोदर करून सुद्धा टीएटीचे पेपर नंतर फुटला आणि टीएटीचे अधिकारी लवकर निलंबित केले आणि आरोग्य अधिकारी कुठलाही निलंबित केला नाही. तर बडगिरेला तात्काळ बडगिरे आणि बोटले यांना शासनाने तात्काळ निलंबित केलं पाहिजे. आणि टोपे साहेब सध्या फक्त निवडणुकीमध्ये बिझी आहेत. या जो आरोग्य विभागाचा जो भ्रष्टाचार या भ्रष्टाचारावर टोपे साहेब कुठलाही बोलायला सध्या व्यस्त, म्हणजे त्यांच्या निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत. या इकडे सध्या ते बोलायला येत नाहीत. एक तर खरं तर टोपे साहेबांनी सुद्धा या गोष्टीमध्ये राजीनामा दिला पाहिजे. काय सांगाल? मला एवढंच सांगायचं आहे, गेल्या 6 वर्ष झालं मी एक्झाम देतोय. ह्याच्यामध्ये आम्ही अभ्यासू, आता शेतकऱ्यांचे मुलं आहेत आम्ही, तर मला एवढा भ्रष्टाचार आहे समोर दिसतोय, सगळ्यांना दिसतोय. हे सगळं आता उघड झाले सगळ्यांना आता चालू. पण बाकीचे जे सरकार आहे मायबाप कुठे आहे? आम्ही विद्यार्थ्यांना काय करायचं हेच मला कळत नाही. काय सांगतो? मी एकच सांगतो की फक्त एक्झाम ह्यांनी कॅन्सल करावं आणि एक्झाम नव्याने घ्यावं आणि एक्झाम नव्याने घेताना याच्यात भ्रष्टाचार अजिबात होऊ नये याची आम्हाला ह्यांनी गॅरंटी देऊन एक्झाम घ्यावं. हे होते सगळे आरोग्य परीक्षा दिलेले विद्यार्थी. यांचं म्हणणं आहे की ते पेपर फुटल्याचं उघड झालंच आहे क आणि डेचा, ते पहिली परीक्षा रद्द करावी आणि जे दोषी अटकेत असलेले अधिकारी आहेत त्यांचं पहिलं निलंबन करावं. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आपण पाहतोय की आजपासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन जे ते सुरू होतं. या अधिवेशनासाठी जवळपास 3500 कोरोना चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. चाचणी केलेल्यांपैकी 10 जण हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं कळतंय. 10 जणांमध्ये 8 पोलीस, 2 सभापती कार्यालय कर्मचारी आहेत. आता या क्षणाचा अपडेट आपण बघतोय की राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन जे आहे ते आजपासून सुरू होतं आहे. अधिवेशनासाठी जवळपास 3500 कोरोना चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्याबरोबर आहेत. तुषार, काय तपशील याबद्दल? कोविडच्या रिपोर्ट बाबत ही सकारात्मक अशी ही बातमी विशाल आपल्याला सांगावी लागेल, कारण की जवळपास 3500 या कोविड चाचण्या घेण्यात आल्या होत्या हिवाळी अधिवेशनासंदर्भात आणि त्यामधले फक्त 10 जण पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यापैकी आपण 8 जण पाहिले असेल तर जे पोलीस बंदोबस्तासाठी जे पोलीस कर्मचारी असतात ते 8 जण पॉझिटिव्ह आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्याचे 2 जण आहेत ते सभापती कार्यालयातले कर्मचारी आपल्याला असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. आपण जर पाहिलं असेल तर कोविडच्या पार्श्वभूमीवरती अधिवेशनाचा कालावधी हा कमी करण्यात आलेला आहे. मात्र दुसरीकडे ज्या 3500 जणांच्या चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत त्यापैकी फक्त 10 जण आपल्याला या ठिकाणी पॉझिटिव्ह आल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे ही जर आकडेवारी पाहिली तर आपल्याला नगण्य अशी आकडेवारी आहे. त्यामुळे आता जे पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यांना क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. मात्र जो ही दिलासादायक अशी बातमी आहे, सकारात्मक अशी बातमी ही अधिवेशनासाठी आपल्याला बोलायला येणार आहे, कारण की आजचा पहिला दिवस आपल्याला एकीकडे वादळी ठरताना पाहायला मिळणार आहे तर दुसरीकडे ज्या कोविडचं संकट होतं मात्र त्या संदर्भातली दिलासादायक अशी बातमी आलेली. फक्त 10 जण पॉझिटिव्ह आलेले आहेत, त्यापैकी 8 जण हे पोलीस कर्मचारी आहेत तर 2 जण हे सभापती कार्यालयातले कर्मचारी असल्याचं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलाबद्दल. तर आजपासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं. या अधिवेशनासाठी जवळपास 3500 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आणि ही सकारात्मक बाब म्हणावी लागेल की चाचणी केलेल्यांपैकी 10 जण कोरोना पॉझिटिव्ह आलेत, म्हणजे अगदीच कमी ही संख्या आहे. आणि या 10 जणांमध्ये 8 पोलीस आणि 2 सभापती कार्यालय कर्मचारी आहेत. ब्रेकनंतर पाहूयात काही राज्यांमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यानं केंद्र सरकारनं राज्य सरकारांसाठी मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली असून तिचं पालन करण्याचे निर्देश जे आहे ते सर्वच राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना तसे आदेश देण्यात आलेले आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांसाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्वे जारी केलीत। रुग्णवाढीचा दर अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंधांसाठी धोरणे राबवण्याच्या शिफारशी या माध्यमातून करण्यात आल्या। त्यामुळे देशात ओमायक्रॉनचा धोका वाढू नये या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या वतीने महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे जी ती जाहीर करण्यात आलेली आहेत। या नियमांचं म्हणजे त्यातल्या नियमांचं पालन करणं हे आवश्यक असणार आहे। तसे आदेश सगळ्या राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना लागू आहेत। पुढे पाहूयात, मुंबईत तुम्ही 31st सेलिब्रेशन दणक्यात करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा। ओमायक्रॉनचं वाढतं संकट पाहता महापालिकेने नवीन नियमावली जारी केली आणि यानुसार एखाद्या कार्यक्रमात 200 व्यक्ती जमणार असल्यास स्थानिक सहाय्यक पालिका आयुक्तांची परवानगी गरजेची असणार आहे। तसंच कार्यक्रमांमध्ये 2 व्यक्तींमध्ये 6 फुटांचं अंतर राखावं लागणार आहे। पालिका आणि पोलीस यंत्रणा लक्ष ठेवणार असून नियम मोडल्यास कारवाई केली जाईल। त्यामुळे जर नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने जर आपण काही पार्टी आयोजित करत असाल आणि त्या पार्टीमध्ये जर 200 लोक उपस्थित राहणार असतील, एकतर पार्टी करण्यावरतीच नियम लागू करण्यात आलेला आहे। पण जर कुठला कार्यक्रम आपण करता आणि त्या 200 लोक जर उपस्थित राहतात तर आपल्याला तिथल्या स्थानिक सहाय्यक आयुक्तांची परवानगी घेणं आवश्यक असणार आहे। पुढे पाहूया, टीईटी पेपर फुटी प्रकरणामध्ये आता सौरभ त्रिपाठीला लखनौमधून अटक करण्यात आली आहे। त्रिपाठी जीए सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक आहे। पेपर फुटी प्रकरणाचा वाढता आलेख आपण बघतोय। काल संचालक अश्विन कुमारला अटक करण्यात आली होती। आता यामध्ये आणखीन एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। त्याचा आणखीन एक संचालक ज्याला लखनौमधून ताब्यात घेण्यात आलंय, ज्याचं नाव सौरभ त्रिपाठी असं आहे। आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। जीए सॉफ्टवेअरचा आणखीन एक संचालक ज्याला लखनौमधून अटक करण्यात आली, सौरभ त्रिपाठी असं त्याचं नाव आहे। त्रिपाठी जीए सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक आहे। बोलूयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या बरोबर आहेत। चंद्रकांत, आणखीन एक अटक? हो, आणखीन अटक त्याला ताब्यात घेतल्या आताच लखनौमधनं, त्याला आणतील पुण्याला। म्हणजे जसं काल बँगलोरवरनं ते अश्विन कुमारला आणलं तसं यालाही आता लखनौमधनं आणताय। या दोघांनाही उचलण्याचं कारण हे आहे की 2018ची जी टीईटी परीक्षा आहे त्या टीईटी परीक्षेचं सगळं कंत्राट ह्या दोघांकडे होतं। त्या काळात प्रितीश देशमुख नव्हता। महाराष्ट्राचे जीए सॉफ्टवेअरची सगळी जबाबदारी ह्या दोघांकडे होती आणि हा जो सौरभ त्रिपाठी यांनी लायझनिंगचं काम केलं होतं त्या काळी। म्हणजे सरकारमधले जे कोण भ्रष्ट अधिकारी असतील त्यांच्याशी संगनमत साधून त्यांनी ते कंत्राट मिळवलं होतं टीईटीचं। आता जे सगळे गजाड आहेत, सुखदेव ढेरे वगैरे, तर त्यांच्यासोबत लायझनिंग करून त्यांनी टीईटी जो कंत्राट मिळवलं आणि हा सगळा घोटाळा केला होता। आणि ही सुरुवात आहे 2017 पासून हे सगळे आरोप होत आहेत त्या कंपन्यांचे। त्याच्यामुळे ही आता मला याच्यात थोडं राजकीय हे दिसतंय की सुरुवात कुठनं झाली आरोग्य भरतीपासनं, नंतर म्हाडा, नंतर टीईटी आता 2018 तक्रार झाली। म्हणजे आज अधिवेशन आहे, लक्षात घ्या तुम्ही याच्या मागची सगळे हे म्हणजे जर समजा विरोधकांनी आरोप केला हे सगळे घोटाळे तर हे 2018 मधले घोटाळे आहेत असं ते सगळं। आता त्याला कुठंतरी मला ह्या सगळ्या गोष्टीतनं हे इंडिकेशन मिळायला लागलेत। म्हणजे सरकार आणि विरोधक आणि दोघंही याच्यावर तेवढ्या तीव्रतेने बोलत नाहीत, कारण हे दलाल आणि शासकीय अधिकारी कोणाचे नसतात, जे सत्तेत असतात त्यांचे असतात आणि त्यांनी सगळे घोटाळे केलेले त्या काळातल्या सत्ताधाऱ्यांनी आताशी धरून। अशी अवस्था आहे सरकार आणि विरोधकांची। बरं, धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या तपशिलाबद्दल। तर आणखीन एक अटक आपण बघतोय, लखनौमधनं जीए सॉफ्टवेअरचा आणखीन एक संचालक त्रिपाठीला अटक करण्यात आली आहे। पुढे पाहूयात, निर्माते पराग संघवी यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे। संघवी हे एलुम्ब्रा आणि लोटस फिल्म कंपनीचे सीईओ सुद्धा आहेत। त्यांच्या कमला ग्रुप कंपनीनं लोकांकडून पैसे घेतले आणि ते इतर कंपन्यांमध्ये वळवले। त्यांनी 42 कोटी रुपये कमला ग्रुप ऑफ कंपनीमधून बाकीच्या 3 कंपनीमध्ये वळवलेत। आर्थिक गुन्हे शाखेनं पराग संघवी विरुद्ध 5 गुन्हे दाखल केले असून काहींचे कोट्यवधीचे फ्लॅटही परस्पर विकल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। भूतनाथ रिटर्न्स, द अटॅक ऑफ 26/11 सारख्या सिनेमांची निर्मिती संघवी यांनी केली।
आता क्षणाची एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की शिवसेना नेते रवींद्र वायकरांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. ईडीनं महत्त्वाच्या गुन्ह्यात या संदर्भातली चौकशी त्यांची केली आहे. रवींद्र वायकर शिवसेनेचे नेते आमदार त्यांची चौकशी करण्यात आली. तब्बल 7 तास ही चौकशी सुरू होती असं कळतंय. आता या क्षणाची महत्त्वाची बातमी पुन्हा एकदा आपण जाणून घेऊयात. शिवसेनेचे नेते आमदार रवींद्र वायकर यांची ईडीकडनं तब्बल 7 तास चौकशी करण्यात आलेली आहे. याचा अधिक तपशील मिळू शकलेला नाही आहे, पण त्यांची चौकशी 7 तास करण्यात आली. काही महत्त्वाच्या गुन्ह्यांमध्ये वायकरांची चौकशी करण्यात आल्याचं कळतंय. तब्बल 7 तास ही चौकशी चालली. एका पाठोपाठ एक शिवसेनेच्या नेत्यांची ईडीकडनं चौकशी होताना आपण बघतोय. आणि आता त्यात रवींद्र वायकरांची 7 तास चौकशी करण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळते. ईडीनं ही चौकशी केली. पुढे पाहूयात. आदित्य ठाकरेंच्या हस्ते बेस्ट चलो ॲप आणि बेस्ट चलो बस कार्डचं लोकार्पण करण्यात आलं. मोबाईल ॲपवरून बेस्टचं तिकीट आणि 5 प्रवासी खरेदी करू शकणार आहेत आणि त्याचप्रमाणे अपेक्षित बेस्ट बस ट्रॅकही निवडण्याची सोय या माध्यमातून प्रवाशांना असणार आहे. BST चलो बस कार्ड घेतल्यानंतर 10 फ्री ट्रिपची ऑफर आज 70 रुपयेमध्ये लोक जी करत आहेत आणि BST करत आहे अशी जी करत आहेत. आणि दुसरं म्हणजे फ्लेक्सिबल रिचार्ज ऑफर. म्हणजे हे तर तुम्ही आता फोनसारखंच झालं, सिम कार्डसारखंच होणार आहे मला वाटतं तुमचं. पण अरे त्यांच्याबरोबर पण जर जोडलं, म्हणजे आता वेगळ्या वेगळ्या कंपनीज आहेत, वोडाफोन, जिओ, एअरटेल, त्यांच्याबरोबर पण जोडलं तर ते रिचार्ज इथे पण येईल. अशी काहीतरी आपण सोयीसुद्धा केली पाहिजे. यानंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.